हाय, नमस्कार फ्रेंड. स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये. या चॅनलवर आपण मराठी व्याकरण पाहत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीमधील जे मागचे प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातील मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत. म्हणजे 2019 साली जो पेपर झालेला आहे त्यातील मराठी व्याकरण आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास तलाठी भरतीसाठी कशा प्रकारे करावं लागेल हे तुम्हाला समजेल. तर पहिला प्रश्न पाहू बघा आपण. माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? 1 कुसुमावती देशपांडे, 2 इरावती कर्वे, 3 दुर्गा भागवत आणि 4 आहे गोदावरी परुळेकर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी परुळेकर यांनी काय केलेलं आहे या आत्मकथनामध्ये. तर आदिवासींच्या जीवनावर हे आधारित त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी या पुस्तकावर मांडलेले आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे बघा. उंदीर मांजराकडून मारला जातो. पर्याय 1 समापन कर्मणी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 पुराण कर्मणी प्रयोग आणि 4 आहे नवीन कर्मणी प्रयोग. आता या वाक्यामध्ये उंदीर आहे काय आहे तर कर्म आहे आणि मांजर काय आहे तर कर्ता आहे. म्हणजे मारणारा कोण आहे? मांजर. आणि मारण्याची क्रिया कोणावर होते तर उंदरावर. म्हणजे उंदीर कर्म आहे. बघा इतर वाक्यामध्ये काय असतं? पहिल्यांदा कर्ता असतो आणि पुन्हा कर्म असतं. परंतु नवीन कर्मणीमध्ये काय असतं तर पहिल्यांदा कर्म असतं आणि कर्ता दुसऱ्यांदा येतो आणि कर्त्याला काय लागलेला असतो तर कडून हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजेच हा नवीन कर्मणी काय असतो तर इंग्रजीमध्ये जो पॅसिव्ह व्हॉइस असतो तोच म्हणजे नवीन कर्मणी. आणि नवीन कर्मणीला दुसरा एक शब्द आहे कर्मकर्तरी सुद्धा असे म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवायचं मूळ काय आहे प्रथम कर्म असतं आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा नवीन कर्मणी हा प्रयोग होतो. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे बघा. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे महादेव. मग पर्याय आहेत तत्पुरुष समास, 2 द्विगु समास, 3 अव्ययभाव समास, 4 आहे बहुव्रीही समास. आता बघा महादेव याचा आपण जर विग्रह केला तर काय होणार आहे? विग्रह महान असा देव असं याचं काय होणार आहे? विग्रह होणार आहे. मग याच्यामध्ये याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 तत्पुरुष समास. कारण महान देव हे महान असा देव असा विग्रह आपण कशात करतो तर कर्मधारय तत्पुरुष समासामध्ये करतो. म्हणजे तत्पुरुष समासाचा तो एक प्रकार आहे. आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. याच्यामध्ये पण दुसरे पद देव हे महत्त्वाचे आहे आणि महाचं आपण काय करतो महान म्हणजे तिथं विशेषण लावलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा. पुढचा प्रश्न आहे 4. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्यप्रचार आहे हतबल होणे. पर्याय 1 असमर्थ ठरणे, पर्याय 2 नाश पावणे, पर्याय 3 श्रम करणे आणि 4 आहे ताकद येणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 असमर्थ ठरणे. म्हणजे हतबल होणे म्हणजे एखादं कार्य करण्यासाठी असमर्थ ठरणे असा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे बघा. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर नरेंद्र जाधव हे याचं उत्तर आहे. तलाठी भरतीतील पुढील प्रश्न आहे बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मग कोणता मुलाने पपई खाल्ली हे वाक्य आहे. तर याचे पर्याय आहेत समापन कर्मणी प्रयोग, 2 पुराण कर्मणी प्रयोग, 3 कर्मणी प्रयोग आणि 4 भावे प्रयोग. तर आता बघू आपण मुलाने पपई खाल्ली. तर आपण इथं काय करू पहिला कोणता प्रयोग आहे तो पाहू. आता पपईच्या ऐवजी आपण काय करू तिथं कर्म बदलून बघू. म्हणजे काय होईल कोणता प्रयोग आहे ते आपल्याला समजेल. आता बघा तिथं मुलाने आंबा खाल्ला. पपईच्या ऐवजी आपण काय केलं आंबा लिहिलं तर काय झालं खाल्ला आलं म्हणजे क्रियापद बदललं. म्हणजे कर्म बदलल्या क्रियापद बदललं म्हणजे तो कर्मणी प्रयोग आहे. मग भावे प्रयोग हा पर्याय कट झाला. तर आता कर्मणी प्रयोगामधील कोणता प्रयोग आहे तर बघा मुलाने पपई खाल्ली.
समापन कर्मणी प्रयोग कधी असतो तर ज्या वेळेस क्रियापद हे काय असतं, संयुक्त असतं. म्हणजे खाऊन झाली असं असलं असतं तर आपण त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणलं असतं. आणि पुराण कर्मणीमध्ये काय असतं तर क्रियापद हे क्रियापदाला ज लावलेलं असतं. म्हणजे करीजे, मनीजेले असं असतं. म्हणजे समापन कर्मणी पण येत नाही आणि पुराण कर्मणी पण येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी. या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा मित्रांनो, इथं फक्त रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे, परंतु त्यांनी आपला वेळ जाण्यासाठी असे एक वाक्य दिलेलं आहे आणि या अशा काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे इथं वेळेचे खूप विचार करावा लागणार आहे मित्रांनो. हे वाचत बसलं की माणसांचा काय होतं, तिथं वेळ जातो. म्हणून मुद्दाम अशा प्रकारचे जास्त प्रश्न इथं विचारलेले आहेत. मग रवी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर पर्याय आहेत 1 शशी, 2 सुधाकर, 3 सूर्य, 4 हिमांशू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग बाकी शशी, सुधाकर, हिमांशू हे काय आहेत तर चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्दाचा अर्थ काय ओळखा. शब्द कोणता आहे, पाय, आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत 1 आनंद, 2 हस्त, 3 कर आणि 4 आहे चरण. तर तुम्हाला तर माहीत आहे पाय याचा समानार्थी शब्द काय आहे तर चरण हा आहे. मग आनंद म्हणजे काय तर आनंद म्हणजे मुख किंवा तोंड, आणि हस्त आणि कर म्हणजे हात, म्हणजे त्याचे समानार्थी शब्द हात हा येतो. तर पुढचा प्रश्न आहे बघा, वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 विधायक, पर्याय 2 खाजगी, पर्याय 3 मालकीचे, पर्याय 4 सामूहिक. तर मग आता याचं उत्तर येणार आहे बघा, वैयक्तिक म्हणजे एका व्यक्तीच्या मालकीचे जे असते त्याला काय म्हणतो आपण, वैयक्तिक असे म्हणतो. मग त्याच्या विरुद्ध काय होणार, सार्वजनिक किंवा सगळ्यांचे जे आहे सामूहिक, त्याला आपण काय म्हणणार, विरुद्धार्थी शब्द. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय येणार आहे, सामूहिक हे याचं उत्तर येणार आहे. खाजगी आणि मालकीचे हे तर याचे समानार्थी शब्द. पुढचं बघा, पुढचा प्रश्न आहे 10वा, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे नवरात्र. पर्याय आहेत 1 तत्पुरुष समास, 2 अव्ययीभाव समास, 3 बहुव्रीही समास आणि 4 आहे द्विगु समास. आता बघा, नवरात्र म्हणजे काय, आपण विग्रह करतो, 9 रात्रींचा समूह असं त्याचा आपण काय करतो, विग्रह करतो. मग ज्या वेळेस त्याच्यामध्ये विग्रह करताना पहिले पद हे संख्या विशेषण असते त्यावेळेस द्विगु समास असतो मित्रांनो. डोळे झाकून द्विगु समास लिहायचं. ज्यावेळेस संख्या विशेषण पहिलं पद असतं तेव्हा द्विगु समास येतो. पुढचा प्रश्न आहे बघा, बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली. पर्याय 1 विलास पाटील, 2 रंगनाथ पठारे, 3 शिवाजी सावंत, 4 त्र.वि. सरदेशमुख. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र.वि. सरदेशमुख. आणि बघा याच्यामध्ये संख्या विशेषण असते आणि दुसरे पद काय असते तर महत्त्वाचे असते, त्यावेळेस काय असतो तर द्विगु समास असतो. पुढील प्रश्न आहे बघा, पान उतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान कोणते किंवा ओळखा. बघा इथं फक्त अर्थ विचारलाय का मित्रांनो, तर नाही, या वाक्यप्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. इथं सुद्धा ह्या सुद्धा प्रश्नांना खूप वेळ जाणार आहे मित्रांनो, त्यामुळे फास्ट तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. तर पर्याय बघा, सासूबाईने सुनेचा पान उतारा केला, 2 शेतात पान उतारा करावा, 3 पान उतारा केल्याने पाटाचे पाणी झुळझुळत होते, 4 पान उतारा केल्यास जमिनीत पाणी मुरते. तर आता पहिला आपण अर्थ पाहू. पान उतारा करणे म्हणजे काय तर अपमान करणे. तर मी या अर्थाचं कुठला तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे, कारण सासूबाईने सुनेचा पान उतारा केला म्हणजेच अपमान केला हे याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द आहे सुमन. पर्याय आहेत बगीचा, पुष्प, उपवन आणि वनिता. तर सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा सुमन या शब्दाचा अर्थ होतो पुष्प किंवा फुल हे असा अर्थ होतो. तर बगीचा आणि उपवन या दोन काय आहेत तर हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. यांचे बगीचा, उपवन म्हणजेच बाग आणि वनिता म्हणजे स्त्रीला वनिता म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायामात बदल म्हणून मी पोहतो किंवा नृत्य करतो. पर्याय 1 संयुक्त वाक्य, 2 केवल वाक्य, 3 प्रश्नार्थी वाक्य, 4 आहे अज्ञार्थी वाक्य.
तर बघा याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य. मग कसं संयुक्त वाक्य, तर काय झालेलं असतं इथं मी पोहतो किंवा नृत्य करतो हे 2 वाक्य आहेत, ते जोडताना इथं काय वापरलेलं आहे किंवा वापरलेलं आहे. म्हणजे जेव्हा 2 स्वतंत्र विधाने प्रधानत्व उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा काय असतं तर संयुक्त वाक्य असतं. मग कोणते हे उभयान्वयी अव्यय, तर वा, किंवा, आणि, पण, म्हणंतु, म्हणून हे ज्या वेळेस शब्द आलेले असतात मध्ये तेव्हा ते काय असतं तर संयुक्त वाक्य असतं. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे बघा. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 आहे तटिनी, पर्याय 2 सरिता, पर्याय 3 समुद्र आणि पर्याय 4 आहे गिरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सागर म्हणजेच काय समुद्र आहे, त्याचं उत्तर येणार आहे. तर तटिनी आणि सरिता ह्या दोन्ही नदी या शब्दांचे समानार्थी शब्द आहेत आणि गिरी म्हणजे पर्वत. तर पुढचा प्रश्न आहे बघा. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय 1 अपकर्ष, 2 सुष्ट, 3 तारक, 4 आहे कृपा. तर बघा कृपा आणि अवकृपा हे दोन्ही काय आहेत तर एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. मग अपकर्षाचा विरुद्धार्थी शब्द काय होतं तर उत्कर्ष, सुष्टचा विरुद्धार्थी शब्द दुष्ट आणि तारकचा मारक. पुढील प्रश्न आहे बघा तलाठी भरतीतील. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. विधान आहे पाऊस पडत आहे का. पर्याय आहेत 1 आभाळ भरून आले असेल तर पाऊस पडेल, 2 परमेश्वरा चांगला पाऊस पडू दे, पर्याय 3 किती छान पाऊस पडत आहे, पर्याय 4 आहे पाऊस पडत आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करायचं असते त्यावेळेस काय करायचं तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपण. मग त्यावेळेस काय इथं काय येणार आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे, परंतु त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. पुढचं बघा 18वं काय धाबे दणाणणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेला खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 1 घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले, 2 भाऊसाहेबांना लॉटरी लागली आणि त्यांचे धाबे दणाणले, 3 धाब्यावरचे जेवण चवदार असते, 4 गीताचा प्रथम क्रमांक आला आणि तिचे धाबे दणाणले. तर बघा इथं पण वाक्यात उपयोग केलेला कोणता योग्य आहे ते विचारलेलं आहे. मग पहिला आपण पाहू धाबे दणाणणे म्हणजे काय तर धाबे दणाणणे म्हणजे खूप घाबरणे. मग याच्यामध्ये घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले म्हणजे तो खूप घाबरला हा याचा अर्थ होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बाकीच्या याच्यामध्ये काही तर दोन्हीमध्ये आनंद जर दर्शवला जातो त्यामुळे हे चुकीची विधाने आहेत. पुढचा प्रश्न बघा. फाटक्या जोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हटलेला आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे आसक्ती, 2 आशा, 3 लालसा, 4 आहे विरक्ती. तर निराशाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो तर आशा हा येतो आणि आसक्ती आणि विरक्ती या दोन्ही एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि लालसा म्हणजे काय तर संतुष्टता किंवा विरक्ती असं सुद्धा त्याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न आहे बघा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे हुतात्मा. तर पर्याय आहेत 1 दानशूर व्यक्ती, पर्याय 2 देशासाठी प्राणार्पण केलेला, पर्याय 3 थोर आत्मा, पर्याय 4 पवित्र आत्मा. तर आपल्याला शब्दावरूनच कळतो हुतात्मा म्हणजे काय तर देशासाठी प्राणार्पण केलेला. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, राजांचा अर्ज घेतला, पर्याय 4 राजांचा अर्ज फाडला. तर बघा ज्या वेळेस आपण वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करतो त्यावेळेस काय झालेलं असलं पाहिजे क्रियापदाच्या शेवटी नकारार्थ दर्शवणारे शब्द आले पाहिजे किंवा वाक्यामध्ये कुठेतरी नकारार्थी दर्शवणारे शब्द आले पाहिजेत. हे सोपे खूण आहे. तर मग इथं काय बघा पर्याय क्रमांक 2 मध्येच इथं काय केलेलं आहे नाही
हा शब्द आलेला आहे, नकारदर्शक शब्द आलेला आहे. राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. आणि वाक्याचा अर्थसुद्धा बदलला नाही पाहिजे. म्हणजे इथं राजांचा अर्ज फेटाळण्यात आला आणि राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, याच्या दोघांचा अर्थ सारखाच आहे आणि याच्यामध्ये नकारदर्शक शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा बघा, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, पर्याय 1 आहे, सगळीकडे परिस्थिती एकसारखी असते. 2 भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही. 3 आपले गुणावगुण झाकून ठेवावे. 4 आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. म्हणजे बघा, याचं उत्तर येणार आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हणजे ज्याचा आपण मीठ खातो त्याच्याशी सतत इमानी राहिलं पाहिजे, त्याची उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे असा अर्थ होतो. म्हणजेच आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे हे अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अप्पलपोटा म्हणजे पर्याय 1 दुसऱ्याचे हित चिंतणारा. पर्याय 2 सफरचंद आवडणारा. पर्याय 3 स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. पर्याय 4 खाण्याची आवड असणारा. बघा, अप्पलपोटा म्हणजे काय, तर स्वतःच्याच फायद्याचं पाहणारा किंवा स्वतःचंच हित चिंतणारा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा म्हणजे 24वा प्रश्न आहे. बघा, खालील म्हणींचा योग्य अर्थ ओळखा. मन आहे पुढच्या स्टेज मागचा शहाणा. पर्याय 1 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. 2 दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. 3 जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. 4 कष्ट केल्यावरच वैभव प्राप्त होते. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. बघा, हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा, पर्याय 1 आहे, हस्तक्षेप हे क्षेपणास्त्र आहे. पर्याय 2 हस्तक्षेप करून हात मुलायम होतात. पर्याय 3 कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. पर्याय 4 हस्तक्षेपाने अक्षर सुंदर होते. तर बघा, हस्तक्षेप करणे म्हणजे काय, तर एखाद्याच्या कामात किंवा तो जे काही करत आहे त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे हस्तक्षेप करणे. मग याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. म्हणजेच ढवळाढवळ केलेली मला आवडत नाही हा याचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. समजलं मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2019मध्ये तलाठी भरतीतील एकूण 25 प्रश्न आलेले होते मराठी व्याकरणाचे. त्यापैकी सर्व प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत आणि त्यांची उत्तरं देखील पाहिलेली आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.